सोनाली सकाळपासूनच शांत होती. ती कसल्या तरी विचारात होती. काल रात्री तिने जे अनुभवलं ते सत्य होतं की स्वप्न हे अजून तिला उमजलं नव्हतं. तेच समजण्यासाठी आज रात्री पुन्हा तो खेळ खेळायचा असं ठरवत ती घरी गेली. रात्री 12 वाजताच तिने आरशासमोर उभे राहून तिचे नाव घेतले. ब्लडी मेरी मेरी ब्लडी मेरी मेरी ब्लडी मेरी मेरी. 3 वेळा नाव घेताच ती भयानक आकृती आरशामध्ये प्रकटली. सोनाली खूप घाबरली. तिने पटापट रूमचे लाईट्स ऑन केले. तिने पुन्हा आरशात बघितले. आता तिथे कोणीच नव्हते. ती आरशाजवळ गेली व हसू लागली. तोच एक जोरजोरात हसण्याचा आवाज खोलीभर घुमू लागला. सोनाली घाबरली. बघते तर काय, एक भयानक आकृती पुन्हा त्या आरशामध्ये प्रकटली. त्या आरशातून 2 हात बाहेर येऊ लागले. त्यांनी सोनालीला पकडून एका झटक्यात आरशामध्ये ओढले. नको तेथे केलेले धाडस सोनालीच्या जीवावर बेतले.